नमस्कार, स्वराज के खेडकर किचन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज स्वराज बनवत आहे गव्हाच्या पिठाची चकली. त्यासाठी स्वराजने 4 वाट्या गहू या कपड्यामध्ये टाकून कुकरची वाफ घेतली. तसेच त्याच कुकरमध्ये मुगाची डाळ वाफवली. आता स्वराज ते वाफवलेलं पीठ चाळणीच्या सहाय्याने चाळून घेत आहे, जेणेकरून त्यामध्ये लम्स राहणार नाही. आणि वीरा या चाळणीच्या सहाय्याने हे मुगाची डाळ गाळून घेत आहे, जेणेकरून त्यामध्ये सुद्धा लम्स राहणार नाही. अशा पद्धतीने आज स्वराज आणि वीरा ऍक्च्युअली चॅनलवर काम करत आहेत. पद्धतीने आता आपण मुगाची शिजवलेली डाळ त्यामध्ये चाळून घेतली. आता आपण ह्यामध्ये ऍड करू आपल्या चवीनुसार. आपल्याला किती स्पायसी खायचंय तेवढी चटणी, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं ओव्याचं पावडर आणि जिऱ्याचा पावडर, धने पावडर. छानसा कलर येण्यासाठी त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालू आणि यामध्ये आपण तीळ घालणार आहोत. स्वराजच्या चकलीचा आकार किती छान चकली केली स्वराजने. पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाचा मूग डाळ शिजवून असा उंडा बांधलाय. आता आपण ह्याची चकली पात्रामध्ये चकली बनवण्यासाठी घेऊ. त्याची चकली बनवून मी मंद आचेवर तळून घेत आहे. आपण पाहू शकता आपली चकली किती कुरकुरीत दिसत आहे. आता मी तुम्हाला ह्याचा आवाज ऐकू. चकली किती सुरेख दिसत आहे, त्याचे काटे सुद्धा खूप रेखीव दिसत आहे. आता आपण याला तोडून बघू. एकदम खुसखुशीत आपली चकली तयार झालेली आहे. एकदम मस्त